गुड मॉर्निंग, नमस्कार. आज मित्रांनो एक आर्टिकल घेतोय. आपल्या राज्यघटनेची एक सिरीज चालू आहे. त्या सिरीजच्या माध्यमातून आपण आतापर्यंत 1 पासून ते 19 पर्यंत आर्टिकल घेतलेले आहेत. आज आर्टिकल 20 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना त्यामधले एक आर्टिकल 20 हे खूप जबरदस्त आर्टिकल आहे. आणि हे आर्टिकल तुम्हाला प्रोटेक्शन देते. तुमचं फंडामेंटल राईट्स आहे, तुम्हाला प्रोटेक्शन देतं. कशा संदर्भात? जर एखादा तुम्ही गुन्हा केला असेल, तुम्ही गुन्हेगार असाल, तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये जर अटक झाली असेल, तुमच्यावर केस चालू आहे, अशा वेळेस तुम्हाला पोलिसांनी अटक केली, जेलमध्ये टाकलं, तर तेव्हा तुम्हाला त्यांनी कोर्टापुढे जाहीर पण केलं. कोर्टाने तुम्हाला त्यांची चौकशी करण्यासाठी परमिशन दिली गेली. तर तेव्हा तुम्हाला हे 3 खास करून आर्टिकल 20 मधलं ABC हे 3 रूल्स तुम्हाला प्रत्येक भारतीय नागरिकांना माहिती असणं गरजेचं आहे, जे की सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. आणि त्याच्यामुळे आपण पोलिसांना घाबरतो, आपण कोर्टाला घाबरतो. घाबरण्याची काहीच गरज नाही. लक्षात, जेव्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग समोर येतो, तुम्ही एखाद्या सिस्टमच्या विरुद्ध किंवा एखाद्या तुमच्यावर अन्याय झाला, तेव्हा तुम्हाला अटक केली जाते, तुमच्यावर केसची धमकी केली जाते, तर करू द्या, काही घाबरण्याची गरज नाही. कारण त्यासाठी तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच सपोर्ट करते. पण प्रत्येक नागरिकाला हे आर्टिकल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून प्लीज हेडफोन लावून शांतपणे हे आर्टिकल तुम्ही जरूर ऐका. बिलकुल व्हिडिओ पळू नका. कारण का असतं माहितीये का, तुम्हाला ही आर्टिकल इतकं सुंदर माहिती येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक पालकाला, आणि जे कोणी आपले लोक माझे फॉलोअर्स आहेत ते सगळ्यांनीच आपल्या मित्रांना, सहकार्याला सर्वत्र हा व्हिडिओ शेअर करा. कारण इतका महत्वाचा टॉपिक आहे. मला तुम्हाला न्यायपालिकेचं किंवा तुम्हाला पोलिसांची, तुम्हाला कुठल्या यांची भीती वाटणार नाही. आणि माणसाचा फोबिया हाच माणसाचा वीक पॉइंट असतो. तुम्हाला जर भीती नसेल तर तुम्ही वाईट केलंच नसेल, चुकीचं केलं नसेल, काहीच घाबरण्याची गरज नाही. मग कुणीही असेल, कारण वी आर इक्वल अंडर इंडियन लॉ. भारताच्या राज्यघटनेच्या संदर्भात आपण सर्व इक्वल आहोत. त्यामध्ये आर्टिकल 20 मध्ये 20(1) या 20(a) 20(a) काय से करतं, काय स्टेटमेंट देतं, लक्षात घ्या. 20(a) स्पष्ट या ठिकाणी एक्ट पोस्ट फॅक्टो. समजा एखाद्या व्यक्तीनं आज काही कृत्य केलं, आज हा व्हिडिओ शूट करतोय तर साधारण तारीख किती आहे? 19 जुलै 2026. आज मी व्हिडिओ शूट करतोय 19 जुलै 2026. तर एखाद्या आजच्या ठिकाणी मी जे एखादं काम केलं असेल, ते आज कायद्यानुसार ते गुन्हा नाही. परंतु नेक्स्ट इयरला, अजून 2 वर्षाला, जर हाच काम किंवा हेच कृत्य म्हणून सरकारने एखादा कायदा बनवला आणि माझं कृत्य त्या कायद्यानुसार गुन्हा असेल, तर तिथून पुढे असेल, अगोदरच्या आजच्या माझ्या कृतीला ते गुन्हा नाहीये. म्हणजे मी आज 19 तारखेला जर एखादं काम केलं, त्याच्यावर आज कायदा नाही गुन्हा म्हणून, तर तो गुन्हा नाहीये. फ्युचरमध्ये जर कायदा बनला असेल, फ्युचरमध्ये कोणी गुन्हा केला असेल तर ती बाब वेगळी, पण आजच्यासाठी तो गुन्हा नाही. म्हणून मागल्या कुठल्याही ज्या घटना घडतात कायद्याच्या पूर्वी, पार्लमेंटने कायदा बनवण्याच्या पूर्वी, ते सगळे घटना त्या कायद्याच्या अंडरमध्ये गुन्हा म्हणून येत नाहीत, क्राईम म्हणून येत नाहीत. म्हणून लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमचं या आर्टिकलनुसार तुमचा कोणी काय म्हणतात त्याला, तुम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही. समजलं का? बिलकुल ब्लॅकमेल करू शकत नाही. हे आर्टिकल 20(a) सांगते. त्याला आपण म्हणतो एक्स फॅक्टो लॉ. काय म्हणतो? एक्स फॅक्टो लॉ. ऍज लाईक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. पोक्सो ऍक्ट. पोक्सो ऍक्ट कधी घडला? 2012 मध्ये. पण 2012च्या अगोदर तो कायदा लागू नव्हता. मग अगोदरच्या केसेस त्या कायद्यामध्ये येत नाहीत बेटा. किंवा आयटी ऍक्ट 2000, आयटी ऍक्ट 2000 अगोदरच्या घटना आयटी ऍक्ट मध्ये येत नाहीत बेटा. समजलं का? म्हणून लक्षात ठेवा, आर्टिकल 20(a) काय करतं? एक्स फॅक्टो लॉ. आर्टिकल 20(b) खूप महत्वाचं आहे, जबरदस्त.
दिलेली आहे. काय? डबल जिओपार्डी. डबल जिओपार्डी लक्षात घ्या. एकाच गुन्ह्यासाठी तुमच्यावर 2 खटले चालू शकत नाहीत. दोनदा चालू शकत. फॉर एक्झाम्पल, तुमच्यावर आज खटला एका दाखल केला, चोरीचा असेल, बरोबर आहे, तुमच्यावर केस चालवली, आणि तो खटला जेव्हा चालू केला, चोरीचा खटला दाखल केला, तुमच्यावर केस चालल्या गेली आणि केस निकालात निघाली, तुम्ही निर्दोष सुटलात, बरोबर आहे, तुम्ही गुन्हेगार कायद्यापुढे ठरला नाही, तुम्ही ते ट्रायल वगैरे पूर्ण कंप्लीट केलात आणि तुम्ही निर्दोष सुटलात, तर परत 2 वर्षानं 5 वर्षानं तुम्हाला त्याच याच्यावरती डबल खटला चालवता येणार नाही. नक्कीच डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा कोर्टात केस दाखल झाली असेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता, हायकोर्टामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर बेटा विषय संपला. सुप्रीम कोर्टात जर तुम्हाला निर्दोष सोडला असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये त्या कायद्याच्या त्या गुन्ह्याच्या विरुद्ध तुम्हाला डबल खटला चालू कोणीच शकत नाही, तुम्हाला गुन्हेगार कोणीच म्हणू शकत नाही. म्हणून न्यायपालिकेला बिलकुल घाबरायचं नाही. भारतात संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी लॉयर होते, लोकमान्य टिळक लॉयर होते, लोकमान्य टिळकांना 6 वर्ष शिक्षा झाली होती, गोपाळ गणेशकर आगरकर, म्हणजे इतिहासामध्ये भरपूर लोक लॉयर होती. पण कायद्याचं ध्यान ठेवणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये कायद्याला फार महत्व आहे. ओके, हे झालं कोणतं? आर्टिकल 20B. आर्टिकल 20C, तर सेल्फ इन्क्रिमिनेशन. तुम्हाला जबरदस्ती अटक केली आणि पोलीस तुमच्यावर दबाव आणतायत की तुम्ही गुन्हा कबूल करा, तुमच्याकडून जबरदस्ती एक लेटर लिहून त्यावर तुम्हाला स्वाक्षरी करायला भाग पडतायत, तुम्हाला टॉर्चर करून तुम्हाला गुन्हा कबूल करायचा प्रयत्न करतायत, हा कायद्यानं परमिशन नाही. 20(3) तुम्हाला त्याला स्ट्रॉंग पुरावा दाखल करावा लागतो तरच ते शक्य पॉसिबल, अन्यथा ते कायद्याला अपेक्षित नाही. म्हणून पोलीस तुमच्याकडून जबरदस्ती काही वधून घेऊ शकत नाहीत, त्यासाठी स्ट्रॉंग पुरावा लागतो IPC 1960 अकॉर्डिंग. पण क्रिमिनल हे तिन्ही जे आहेत ना, तर क्रिमिनल लॉ साठी आहेत. म्हणजे क्रिमिनल जे तुम्हाला फौजदारी गुन्हा तुमच्यावर दाखल होतो, क्रिमिनल ऑफेन्स दाखल होतो, त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे, तुम्हाला फंडामेंटल राईट्स आहे. याच्या अगेन्स्ट मध्ये आपण न्यायालयापुढे पोलिसाच्या अगेन्स्ट माहिती देऊ शकतो की माझ्यावरती यांनी दबाव आलेला आहे, तर पोलिसांना सस्पेंड केलं जातं, पोलिसांची नोकरी जाऊ शकते. म्हणून आर्टिकल 20C 20C हा कायदा खूपच जबरदस्त आहे. म्हणजे 3 कायदे लक्षात ठेवा, कारण जेव्हा आपण जीवन जगत असताना आपला न्यायपालिका पोलिसांचा संबंध येतो, कारण पोलीस आपल्या याच्यातला पगार आपल्या टॅक्स मधून पगार उचलतात, ते स्टेट मध्ये मान्य आहे, आपला त्यांच्या संबंध येतो. इतकं निर्मळ वागता येत नाही जगामध्ये, तुमच्यावर कोणी चुकीचं खोटे आरोप करू शकते, तुमच्यावर केस दाखल करू शकते, त्यात बिंदास घाबरायचं नाही, कोणी जरी असेल तरी त्याला, परंतु कायद्याच्या आधारावरती त्याला फाईट करायचं. जोपर्यंत कायदा आपल्याला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही यू आर नॉट गिल्टी, प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही गिल्टी नाही. आणि आपण केलंच नाही म्हणजे कर नाही तर डर कशाला. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या राज्यशास्त्रामध्ये हा कंटेंट पॉलिटिकल कंटेंट मध्ये का ठेवला असेल, न्यायपालिका, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं गरजेचं आहे, या प्रत्येक नागरिकाला गरजेचं आहे. ओके, हे झालं फंडामेंटल राईट्स प्रोटेक्शन. ओके, एक्स फॅक्टो लॉ नंबर 1, नंबर 2 डबल जिओपार्डी, नंबर 3 सेल्फ इन्क्रिमिनेशन. ओके, सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे तुम्ही स्वतःच्या विरुद्ध जबरदस्तीनं हस्ताक्षर, समजा पोलिसांनी तुम्हाला मारून तुमच्या सिग्नेचर करून घेतली आणि यांनी कन्फेस केलं, कबूल केलं म्हणून सांगितलं, हे नियम जज पुढे सांगावं लागतं, जज पुढे कबूल करावं लागते, तुमचं ते ग्राह्य धरत नाहीत. किंवा कोणाचे ठसे रक्ताची ब्लडची जबरदस्ती काढून घेतले, मारले, ग्राह्य धरणे, या पॉलिग्राफ तुमच्या हस्ताक्षराने तुम्ही साईन केले, ते नाही धरत करा जज. जज पुढे ते प्रूव्ह व्हावं लागतं की ते तुमचंच आहे, तुम्हाला ते ऍक्सेप्टेड आहे, तेव्हाच, नाही तर जबरदस्ती कोणीच काही करू शकत नाही. हे आपल्या भारतीय न्यायपालिकेचं खूप जबरदस्त आहे. म्हणून मी घाबरत नाही, जेव्हा मी व्हिडिओ बनवत असतो त्या कायद्याच्या अधीन राहून बनवतो, बिलकुल जे आहे ते आहे. ओके, फंडामेंटल राईट्स
हे मूलभूत अधिकार आपल्या सर्वांसाठी आहेत. आर्टिकल 12 to 35, 12 ते 35 हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. घाबरायचं नाही, कायद्याचा अभ्यास करा आणि छानपैकी त्याला फाईट द्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.